नमस्कार. आज आपण आलेलो आहोत वाळंदकोंडी देवस्थान येथे. तर चला बघूया मंदिर कसं आहे ते आणि तुम्हाला पण दाखवतो. आणि मंदिरात जाण्यासाठी आता समोर तुम्हाला हा ब्रिज दिसेल, लोखंडी पूल, आणि खाली नदी आहे, काळ नदी आपली. त्या काळ नदीचा उगम झालाय त्या तिकडे किल्ले रायगडच्या बाजूने. आणि पावसाळी इथे पाण्याची क्षमता खूप जास्त प्रमाणात असते, त्यावेळी एकदम खूप रिस्की असते. तुम्ही तिथले व्ह्यू बघितले असतीलच पावसाळ्यात. आता तुम्हाला पाणी दिसते या ठिकाणी, पण खरं पावसाळी लेवल त्या पाण्याची इथपर्यंत असते, इतकी पूर्ण संपूर्ण असं. तर आता आपण जाऊ देवीच्या मंदिराजवळ तिथे. बघा आता आणि इथून समोर दिसते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते. नाही. आणि आता आपण चाललो मंदिराच्या बरोबर. या पाठीमागे इथे बघू शकता माशांना खाण्यासाठी खोबरा टाकतात चेतून. इथे खाली मासे आहेत, आईचे बाळ असं म्हटलं जातं यांना, वरदायनी मासे. इथे हे पाहू शकता मासे. आणि या काळ नदीचा खोरा पाहू शकता मी वाळंचा. आणि वरून पब्लिक चालत येताना. आता आपण काही शॉर्ट्स घेऊ तिकडचे समोरचे सुद्धा त्या बाजूने. पाण्याची लेवल बघ ते. आता पावसाळी किती पाणी असतं ना, खूप. ते बॅरिगेट दिसतात ना, त्या बॅरिगेटच्या आसपास त्याच्यावरतीच असतं पाणी. आता खूप खालेलं आहे. आणि ते पाहू शकता ते पाण्याच्या फोर्सने तुटलेले ते बॅरिगेट्स वगैरे. तर असा हा आजूबाजूचा परिसर आहे, बघू शकता. खूप छान आहे, प्रसन्न होतं एकदम मन एकदम आलं. आता आपण चाललो पलीकडच्या बाजूला, तिथे बघूया समोर काय आहे. आणि तिथून दिसणारा नजारा सुद्धा घेऊ, आणि काही ड्रोन शॉट्स सुद्धा तुम्हाला आता बघायला भेटतीलच. तर चला आणि बघू शकता कात खडकाचा परिसर. इथून समोर तुम्हाला दिसतं त्या बाजूला तिकडे किल्ले रायगड आहे, किल्ले लिंगाणा, आणि त्या आजूबाजूचा परिसर आहे पूर्ण हा सगळा. तर या इथे समोर दरवेळी तुम्ही इथल्या रील्स ज्या पाहता त्याच्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा दिसते बघू शकता. इथे जिरेटोप, कपाळ, डोळे, नाक, मुख आणि पूर्ण असा चेहरा खूप छान आहे आणि एकदम जबरदस्त आहे. आणि हा इथला परिसर बघा, तो पण खूप मस्त आहे एकदम. पाणी खूप जोराने वाहत आहे. तसं बघितलं तर पाण्याची लेवल आता खूपच कमी झाले, पूर्णपणे एकदम 100% आता 30% उरले. पावसाळा संपायला आलाय त्यामुळं. आणि आता आजची तारीख आहे इथं, आज दिनांक आहे 12 ऑक्टोबर 2025. तर हा इथला आत्ताचा परिसर मी बघता येतो आणि हा नजारा. आणि या ठिकाणी उत्सव तेजाचा जागर आई वरदायिनीचा श्री वाळंदकोंडी वरदायिनी माता देवस्थान भव्य दीपोत्सव सोहळा आहे 2025चा. तो आहे मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 5:30 वाजता. तर ज्यांना जमेल त्यांनी नक्की या. खूप मस्त एक्सपिरियन्स असतो आणि खरंच कार्यक्रम सुद्धा खूप चांगला असतो. तर जितके जास्त संख्येने इथे लोक हजर राहतील त्याप्रमाणे कार्यक्रमाची शोभा सुद्धा वाढेल. खरंच खूप मजा येईल. तर नक्कीच ज्यांना वेळ मिळेल त्यांनी नक्की या. 21 ऑक्टोबर 2025ला सकाळी 5:30 वाजता. तर तुम्हाला इथेच यायचं आहे. त्यावेळी कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल तो भव्य दीपोत्सव सोहळा यावर्षी 2025चा.
आणि पाणी आता किती जोराने वाहत आहे. आणि पावसाळी पाण्याची पातळी इतकी जोरात असते की विचारू नका. आजूबाजूचा असं तुम्हाला शेत दिसतो ना, संपूर्ण पाण्याखाली असतो. या इथपर्यंत पाण्याची हाईट असते संपूर्ण असते. ही जी काळ नदी जेव्हा पूर्णपणे भरते ना, त्यावेळी महाडला पूर येतो. कारण इथे जो पाऊस पडतो ना जोरदार, एकदम खतरनाक पाऊस असतो या एरियामध्ये. इथे पावसाचा जोर वाढला की याच नदीचं पाणी डायरेक्ट आपल्या काळ नदीचं जाऊन मिळतं आपल्या सावित्री नदीला. आणि सावित्री नदी ओलांडते धोक्याची पातळी, मग महाडला पूर येतो. आता आपण रिटर्न चालत परत मंदिराच्या बाजूला. जरा मंदिरातील पुजारी वगैरे आहेत, त्यांना थोडीफार आपण माहिती विचारू जरा मंदिराबद्दल. जरा तुम्ही इथले गावातले आहेत ना? हां, जरा आम्हाला मंदिराबद्दल थोडी माहिती सांगा ना. मंदिर किती वर्ष जुनं असेल? 350 वर्ष. 350 वर्ष. महाराजांच्या काळापासून ओके. हे मंदिर म्हणजे असं आहे, वर्धानी मातेचं नाव आहे, स्वयंभू स्थान आहे तिथे. ओके. हा, स्वयंभू स्थान आहे. तर हे आपण कुणाचं लग्न घडत नसलं, कुणाचं मूल नसलं होईल, कुणाचं घरदाराचे विषय, कोणी आपले येऊन इथं गारांना गातात देवीला, काय पाजणार तो तोरण वाहू किंवा झेंडा लावू, सव्वाशे पेढं वाहू, तर ते लोक येऊन इथं मनात मागून जातात. ते पावल्यावर ते येऊन ते खणतात. कोण नथ वाहतं, कोण काय करतं, ज्याच्या मनात वाटत तसे ते आपले बोलून जातात. ते इथं येऊन देवीला अर्पण करतात. आणि इथे पहिल्याची जुनी काय कथा होती म्हणतात ना? जुने म्हणजे कथा अशी होती, गावातून 5 माणसं यायची, 5 माणसं येड्या ठेवायची आणि देवीला आपल्या गारांना गायची. तर देवीची भांडी आणून इथं संध्याकाळची आली का सकाळची भांडी इथं देवी ठेवायची. ते एखादी कोणीतरी वाटकी चोरून घेऊन गेली. हा, पहिले सत्ययुगामध्ये ती घेऊन गेल्यानंतर ती भांडी बंद झाली. मग देवीने स्वयंभू स्थान मांडलं, माशांच्या रूपात अवतार घेतला. त्यांना बाल बोलतात, माशांना बाळ म्हणतात. बाल म्हणतात. हा. आणि म्हणजे आता हे तुम्ही बांधलेत शेड वगैरे, पहिलं काय नव्हतं ना? पहिलं काय नाही, ताल्यांचा मांडव होता. ओके. कसला? ताल्यांचा मांडव घालायचे. हे ताले मांडव घालायचे. आणि पावसाळी इथं पाणी किती असतं? पावसाळीला अंतच नाही, ह्या ब्रिज वरनं पण जातं अमुक टायमाला. परत इतकं पाणी असतं म्हणजे खूपच. अगदी त्या रस्त्याला घासून होतं. हा, घासून ना वरून पण जात पूर्णपणे, म्हणजे पाण्याची पातळी वाढलेली असते. हा, मग त्या पाणी ज्यावेळी वाढतं पावसाळ्यात त्यावेळी ते काय करतात देवाचं वगैरे? हे देवाचं हे काढून ठेवायचं, पावसाळी काढून ठेवायचं सर्व. 4 महिने पावसाळ्यात पूर्ण बंद. बंद. आता पब्लिक सगळी पावसानंतर चालू होईल. हा, दसऱ्याला फुल 10 दिवस गर्दी असते. मग हा, बरोबर. तुमचं नाव काय? चंद्रकांत रेणुशी. ओके. तुमचं नाव? ओके. तुम्ही रामचंद्र जाधव आणि यादवाने आपल्याला माहिती खूप चांगली सांगितलेली आहे. मला जर हा, संपूर्ण समोर दिसतोय ना, तो शिवाजी महाराजांचा चेहरा दिसतोय. हा, बघा तुम्ही पाहिला असेलच काहीतरी पर्वत रांगांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि हा लिंगाणा किल्ला म्हणतात. कुठला? हा, लिंगाणा किल्ला. त्या लिंगाणाच्या बाजूला पलीकडे दिसतो तो कोणता? तो मोहरीवरची. ओके. ओके. आणि या बाजूला रायगड आहे. हा, ह्या इकडे रायगड आहे कोकण दिवाळी समोर. कोकण दिवाळी. हा, खूप चांगला नजारा इकडून दिसणार आहे. तर एकदा या मंदिरात नक्की या. भरपूर झाला ना पहिलाच. यावेळी पाऊस खूपच जास्त होता पण हा. पावसाचा काय म्हणजे पाण्याचा स्पीड पावसामुळे आम्हाला मूर्त्या काढताना झाले होते, बापरे. अचानक पाऊस आला ते, आणि त्या दिवशी रेलिंग वाहलं. हा का? हो. बघितलं पाण्याचा प्रवाह पाऊस किती फास्ट आहे इथं. आता हा इथं बघा, हा इथं झोत पडतोय ना, हा झोत, तो झोत कुठे पडतो माहितीये का? त्या ब्रिजच्या खाली तिथं. तिथे का समोर? हा, तिथं पडतो. बरं. हा, आमचा इकडनं इरा येतो ना एवढा, तो नदी घेतच नाही, या इकडूनच जातो. आता डायरेक्ट वरच्या वरच. हा, म्हणजे किती पाण्याचा फोर्स असेल पाणी भरपूर वाढतंय जास्त प्रमाणात. आता ही बघा, ही काठी आहे ना, ही पंदिरची काठी आहे. अच्छा, ती समोर बांधली ती का? हा, नदी उभी आहे ती. ओके. ओके. पलीकडे. हा, पलीकडे. तिचा शेंडा मोडून गेला म्हणजे किती पाणी असेल ते बघा. पाण्याची पातळीचा तुम्ही विचार पण करू शकत नाही. हा, समोर तुम्हाला लाकडी खांब दिसतं ना, याच्या सुद्धा वरून पाणी गेलंय. 2000 म्हणजे पाण्याचं नाही, 2004 मध्ये. 4 ला का? हा, काठी तेव्हा. हा, मग ते ना मला आपल्या महाडला जेव्हा 2021 ला मोठा पाऊस आला होता, पूर आला होता, त्यावेळी पाण्याची पातळी किती गेली होती?
पावसाळ्यात खूप रिस्क आहे या बाजूला. तुम्ही शक्यतो जरी येणार असेल पावसाळ्यात येऊ नका. 4 महिने तिथे तेव्हा बंद असते. आता दसऱ्यात चालू होतं आहे का नाही? दसऱ्यात या दसऱ्यामध्ये मंदिरात. आणि आता दिवाळीपासून कंटिन्यू लोक चालूच राहणार. आता गर्दी फुल आणि आता रस्ता सुद्धा चांगला बनवला आहे. अजून थोडा रस्त्याचे रुंदीकरण पण चालू आहे. रस्त्याला दिसते येताना आपण बघितलं असेल. चांगलं अहो त्या टायमाला संपूर्ण हा वालम भाग इकडे कुठले लोक कुठं येत पण नव्हते. या जाया रस्ता पण नव्हता. आता बऱ्यापैकी रस्ता दिसते पण आहे चांगला आहे. आणि पूर्ण परत सगळं नवीन लावलं असेल. आणि नंतर मग काय करणार? खूप आणि तो 21 तारखेला दीपोत्सव आहे ना. मग ती माणसांची लाईन लागते. फुल गर्दी होते. आता या वर्षी किती तारखेला दीपोत्सव आहे? 21 तारखेला. 21 तारखेला मंगळवारी या. सकाळी किती वाजता असतं? 5:30 वाजले. 5:30 ला या. खूप जास्त मजा येणार आहे. हा ना. कोणते कोणते म्हणजे संपूर्ण याच्या बाजूबाजून लावतात? हा मशाल या एरिया सगळीकडून पडते लावतात. सकाळ सकाळ अंधारात एकदम मस्त दिसत असेल. रात्री 5:30च्या अगोदर याल तर 5:30च्या आधी. पार्किंगला 3 वाजेपासून लाईन लागते. म्हणजे लवकरच आले तर जागर गोंधळ असतो. अच्छा अच्छा. इथं गाड्या त्याची जमीन आहे ना ती. तिथून गाड्या पार्किंगला त्याच्या मांगरांना चालत येतात लोक. चालून येतात त्या बाजूने तिकडे वरपर्यंत लाईन लागते गाड्यांची तिकडे. माल पार्किंगला भरपूर माल मोठा करतो आणि तरी जागा होत नाही. रस्ता पण थोडा हे आहे ना. अपुरा आहे ना. पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. एसटी आला का सकाळी 9 वाजता आला का तू 12-1-2लाच निघतो. बरोबर. मग काय करणार? पर्याय नाही त्याला. पाना गाडीचा तेव्हा येतच नाही. 1-1.5ची गाडी येतच नाही इकडे. चला तर मग आपण आता या मंदिराचा परिसर बघितला तुम्ही आजूबाजूचा. मंदिराबद्दल थोडी माहिती सुद्धा तुम्हाला मिळाली. खूप चांगल्या प्रकारे आहे एकदम. चला तर मग. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा एकदा. आणि काय चुकला असेल तर सांगा ते सुद्धा. चला धन्यवाद. त्याच्या वडवड गावाच्या पाठीमागे धावणारी आई वर्धानी माता रायगड जिल्ह्याची नवसाला पावणारी हाकेला तर आई वर्धानी माते जसं चंद्र सूर्य संत जनाबाई जशी टाकून वाचायला लागली धर्मराज काटा वाचनाला लागले तर या वडवडच्या देशाच्या पाठीमागे धावणारी आई गैरमुत्र झाली. बरोबर आई वर्धानी माते आता वचन मागत आहे. आई वडील कुटुंब सर्व भाऊ बहीण सर्व आसरे मुलाबाळांचे शिक्षण नोकरी गाडी धंदा व्यवसाय गाडीचा चालक केले चालत असताना आता वचन मागत आहे. जसा पुढीमध्ये बालकेसाठी तशी या वडवडी खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालेले आहे तिथे आपले. आणि आता आपण परतीचा प्रवास घेत आहोत. बघू शकता हा जिना. या लोखंडी जिन्याच्या सहाय्याने आपण आता चाललेलो आहोत वरती परत पुन्हा. आणि ते बाबा सांगत होते त्याप्रमाणे तुम्ही जर समोर खांबा बघताय लाकडी तितकं पाण्याची हाईट झाली होती. त्या इथे बघू शकता किती उंच आहे. चल खूप जबरदस्त आहे. परिसरात आल्यानंतर तुम्हाला इथून दिसणारे हे 4 प्रकार इथे दाखवलेले आहेत. वाळंदकुंडी वर्धानी माता देवस्थान जे आपण आता इथं पाहिलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं मुखदर्शन ते तुम्ही समोर बघताय. आणि किल्ले लिंगाणा तो समोर दिसतो किल्ले लिंगाणा. आणि त्याच्यानंतर श्री छत्रपतीचे नित्यपूजेचे शिवलिंग शिवहनुमान मंदिर वारंगी. तर तिकडे पलीकडे वारंगी गावात जायला लागेल त्यासाठी बघायला आपल्याला. ही 4 ठिकाणं तुम्हाला पाहायला इथे मिळू शकतात. आणि व्हिडिओ कसा वाटला हे तर नक्की सांगा.